शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. विरोधक सध्या पायऱ्यांवर आक्रमक झाले आहेत आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशी वारंवार मागणी करतात. काय म्हणतात? माननीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये अत्यंत स्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे की तिथल्या स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की शक्तीपीठ हा मार्ग झाला पाहिजे. त्यामुळं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निर्णय घेतलेला आहे आणि शक्तीपीठ महामार्ग झाला पाहिजे सामान्य माणसाची भावना आहे. काल कार्यकारिणीची बैठक झाली, राष्ट्रीय कार्यकारिणी होती. बऱ्याचशा चर्चा या निमित्ताने घडत आहेत. शिशिर शिंदे यांनी आपली काही नाराजी व्यक्त केलेली आहे का की राष्ट्रवादी आणि भाजपनेच कुठेतरी हे सगळं कटकारस्थान आखलं आणि आपल्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला? हिंदीच्या मुद्द्यावरून काही त्यांचं बोलणं झालं आहे का पक्षाच्या नेत्यांशी किंवा वरिष्ठांशी? तुम्ही कार्यकारिणीत? हो बघा, मी त्या बैठकीमध्ये 1 तास अगोदरपासून तर बैठक संपेपर्यंत होतो. अशा प्रकारचं कुठलंही वक्तव्य माननीय शिशिर शिंदे साहेबांनी केलेलं नाही. तिथं राजकीय ठराव झाले, पक्षीय ठराव झाले आणि माननीय पक्षप्रमुखांचं भाषण झालं. बाकी काय दुसरा विषय झालाच नाही. असं काही फक्त ठरावाला अनुमोदन समान दिलेलं आहे. मराठीच्या मुद्द्यावरून शिवसेनेची नेमकी भूमिका काय आणि शिवसेना आक्रमक राहील भविष्यातही? हो, 100% आहेच. माननीय पक्षप्रमुखांनी ही भूमिका जाहीर केलेली आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र एकाच सभेमध्ये 5 तारखेला पाहायला मिळणार आहे. राज ठाकरे म्हणतात याचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही आहे. नाही, हरकत नाही. आता एक होत असेल तर त्याला आमच्या शुभेच्छा आहेत. व्हावं त्याने, एक चांगली गोष्ट आहे. नक्की. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन रोहनचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.